नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढी एकादशी यंदा 2026 मध्ये कधी आहे, या दिवशी काय करावे, काय करू नये, उपवास कसा करावा, तो उपवास आपण कसा सोडावा, उपवासाला काय खावे, काय खाऊ नये, याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम विठ्ठलाय नमः किंवा श्री विठ्ठल विठ्ठल जय हरी हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. वर्षभरामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येत असल्या तरी सुद्धा वर्षातील सर्वात मोठी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी. आषाढी एकादशीलाच देवशयनी आषाढी एकादशी, हरिशयनी एकादशी असे सुद्धा म्हटले जाते. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला ही आषाढी एकादशी येत असते. आषाढी एकादशीला खूप महत्त्व आहे. या दिवशी अनेक भागातून लोक हे पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनाला येत असतात. एकादशी तिथी ही श्री हरी विष्णूंना समर्पित असते आणि आषाढी एकादशीच्या दिवशी आपण श्री विष्णू सोबतच विठ्ठलाची सुद्धा मनोभावे भक्ती करत असतो. अशी ही आषाढी एकादशी यंदा 2026 मध्ये नक्की कधी आहे, या दिवशी काय करावे, काय करू नये, उपवास कसा करावा, तो उपवास आपण कसा सोडावा, उपवासाला काय खावे, काय खाऊ नये, अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एकादशी तिथी ही 24 जुलैला सकाळी 9:13 सुरू होणार आहे आणि 25 जुलैला सकाळी 11:34 संपणार आहे. उदय तिथीनुसार 25 जुलैला आषाढी एकादशी असणार आहे. या दिवशी जे विठ्ठलाचे भक्त आहेत तर ते विठ्ठलाची कृपा प्राप्त करण्यासाठी, विठ्ठलांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी उपवास करत असतात, व्रत करत असतात. वर्षभरामध्ये जरी आपल्याला इतर एकादशीचा उपवास करणे शक्य झाले नाही, तरी सुद्धा आषाढी एकादशीचा उपवास जो आहे तर तो आवर्जून करावा. असे म्हटले जाते की आषाढी एकादशीचे व्रत केल्याने आणि उपवास केल्याने सर्व एकादशीच्या व्रताचे पुण्य आपल्याला मिळत असते. सर्व देवतांचे तेज हे आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये केंद्रित असते. म्हणून आपण इतर एकादशी नाही केल्या तरी सुद्धा आषाढी एकादशी जी आहे तर ती जरी केली तरी सुद्धा आपल्याला विठ्ठलांचा आणि श्री विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. या दिवशी सकाळी लवकर उठावे, स्नान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करावे, आपले देवघर स्वच्छ करून श्री हरी विष्णू आणि विठ्ठल रुक्मिणीची आपल्याला पूजा करायची आहे. या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्री विठ्ठल विठ्ठल जय हरी हरी विठ्ठल किंवा अगदी आपण रामकृष्ण हरी तर या मंत्राचा जरी जप केला तरी सुद्धा आपल्याला त्याचे फळ प्राप्त होत असते. या दिवशी तुळशीजवळ संध्याकाळच्या वेळेला तुपाचा दिवा आवर्जून लावावा. त्याचप्रमाणे या दिवसापासूनच चातुर्मासाला सुद्धा सुरुवात होत असते. एकादशी तिथी ही श्री विष्णूंना समर्पित आहे आणि असे हे श्री हरी विष्णू याच दिवशी योग निद्रेमध्ये जात असतात आणि 4 महिन्यानंतरच देवउठणी एकादशीला ते योग निद्रेतून जागे होत असतात. त्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी चातुर्मासाला सुद्धा सुरुवात होत असते. एक वेळा आषाढी एकादशीचा उपवास व्रत करणे शक्य झाले नाही तरी चालेल, परंतु काही चुका मात्र या दिवशी करू नये. या दिवशी मांसाहार करू नये. मटण असेल, चिकन, अंडी, मासे कोणत्याही प्रकारचा मांसाहार घरामध्ये आणू नये, तो बनवू नये आणि खाऊ सुद्धा नये. त्याचप्रमाणे तामसिक अन्न पदार्थाचे सेवन करू नये. आपण जरी या दिवशी उपवास करणार नसलो तरी सुद्धा आपण घरामध्ये जी काही भाजी बनवणार आहोत तर यामध्ये कांदा लसणाचा वापर आपल्याला वर्ज्य करायचा आहे. कारण जेव्हा आपण तामसिक अन्न पदार्थ ग्रहण करतो त्यावेळेला आपल्यामध्ये नकारात्मकता वाढीस लागते. म्हणूनच कांदा लसूण जो आहे तर तो सुद्धा या दिवशी खाऊ नये. त्याचप्रमाणे या दिवशी जे उपवास करतात तर त्यांनी खाली झोपायचं आहे, म्हणजे जमिनीवरती झोपावे. बेडवरती झोपू नये. या दिवशी तांदूळ खाऊ नये. आषाढी एकादशीला तांदळाचे सेवन म्हणजे तांदळाचा भात असेल किंवा तांदळापासून बनवलेले इतर अन्नपदार्थ असतील तर ते खाण्यासाठी सुद्धा सक्त मनाई आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला तांदूळ जो आहे तर तो सुद्धा खायचा नाही. या दिवशी तुळस तोडू नये, तुळशीला पाणी घालू नये. श्री विष्णूंना, विठ्ठलांना तुळस ही अत्यंत प्रिय आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी आपण विठ्ठलांना तुळस आवर्जून अर्पण करायची आहे. तुळशीचं पान ठेवल्याशिवाय नैवेद्य जो आहे तर तो सुद्धा पूर्ण होत नाही. परंतु आषाढी एकादशीच्या दिवशी तुळस आहे तर ती तोडू नये. आदल्या दिवशीच आपल्याला तुळशीची पाने तोडून ठेवायची आहेत. या दिवशी तुळशीला पाणी घातले जात नाही, कारण तुळशी मातेचे सुद्धा आषाढी एकादशीचे व्रत असते. आपण जर तुळशीला पाणी घातले तर तुळशीचे व्रत मोडल्याचे पाप आपल्याला लागते. म्हणून या दिवशी तुळशीला पाणी घालू नये. त्याचप्रमाणे या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र सुद्धा परिधान करू नये. हिंदू धर्मामध्ये जेव्हा एखादी शुभ तिथी असते किंवा जेव्हा आपण एखादी पूजा करतो, धार्मिक विधी करतो तर या वेळेला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये असे सांगितलेले आहे. त्यामुळे आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र जे आहे तर ते परिधान करायचे नाही. तसेच या दिवशी आपल्याला खोटे बोलायचे नाही. आपण जेव्हा उपवास करतो त्यावेळेला आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. या दिवशी चामड्याच्या वस्तू परिधान करायच्या नाहीत. त्याचप्रमाणे दिवसा झोपायचं नाही. नारळ आपल्याला फोडायचं नाही. एकादशीच्या दिवशी नारळ जो आहे तर तो फोडला जात नाही.
त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारची जीवहत्या करायची नाही. अगदी मुंगी सुद्धा मारायची नाही. आपण जरी उपवास करत असलो तरी सुद्धा रेडीमेड ज्यूस असेल, कोल्ड ड्रिंक्स असेल, तर हे आपल्याला सेवन करणं आपल्याला टाळायचं आहे. त्याचप्रमाणे या दिवशी पान खाऊ नये, परान्न खाऊ नये, म्हणजे दुसऱ्याच्या घरी आपल्याला जेवण करणे, तर हे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे. आता जेव्हा आपण कामानिमित्त वगैरे बाहेर पडतो, तर त्यावेळेला आपण बाहेरचं अन्न खात असतो. परंतु आपण जेव्हा आपल्या घरी राहतो, तर त्यावेळेला आपल्याला या दिवशी घरामध्येच बनवलेलं जे अन्न आहे, तर ते खायचं आहे. या दिवशी नखे कापू नयेत, केस कापू नयेत, त्याचप्रमाणे केस धुवू नयेत आणि केसांना तेल मालिश करू नये. आता ज्या महिलांना मासिक धर्माचा 5वा दिवस आहे, तर त्यांनी मात्र या दिवशी केस धुतले तरी चालतात. कारण 5वा दिवस असल्यामुळे आपण केस वगैरे धुवून पूजा वगैरे करत असतो. परंतु इतर वेळेला म्हणजे ज्या महिलांना मासिक धर्म वगैरे नाही, तर अशा महिलांनी आदल्याच दिवशी केस जे आहे तर ते धुवायचे आहेत आणि ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. त्याचप्रमाणे कांदा लसूण आदल्या दिवशी सुद्धा वर्ज्य करायचा आहे. कोणताही उपवास वगैरे जेव्हा आपण करतो, तर त्यावेळेला आपण केस धुतो. कारण आदल्या दिवशी आपण कांदा लसूण वगैरे खाल्लेला असतो. परंतु शक्यतो आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी केस धुणे टाळायचे आहे. आजच्या दिवशी आपल्याला केस धुवायचे आहेत आणि काही नियमांचं पालन करायचं आहे. या दिवशी घरामध्ये वादविवाद, कलह करू नये. आषाढी एकादशीचा आपण जो उपवास करतो, तर हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो. संपूर्ण दिवसभर उपवास करून दुसऱ्या दिवशी आपल्याला तो उपवास सोडायचा आहे. उपवास जो आहे तर तो आपण 3 प्रकारे करू शकतो. म्हणजे आपण निर्जला व्रत करू शकतो. काही न खाता पिता सुद्धा काही लोक हे व्रत करत असतात. परंतु आपल्याला तब्येतीला सांभाळून उपवास करायचा आहे. त्याचप्रमाणे आपण फलाहारी व्रत करू शकतो. म्हणजे फक्त दूध आणि फळे, तर याचंच आपल्याला सेवन करायचं आहे. त्यानंतर आपण उपवासाचे पदार्थ खाऊन सुद्धा हा उपवास करू शकतो. आता हा उपवास जेव्हा आपण करतो, तर उपवासाला आपण काय-काय खाऊ शकतो? तर उपवासाला आपण दूध, दुधाचे जे पदार्थ आहेत, तर ते खाऊ शकतो. त्याचप्रमाणे फळे खाऊ शकतो. खजूर असेल, ड्राय फ्रुट्स असतील, तर ते आपण खाऊ शकतो. याचप्रमाणे उपवासाची साबुदाण्याची खिचडी खाऊ शकतो. वरईपासून बनलेले जे पदार्थ आहेत किंवा वरईचा भात आहे, तर तो आपण या दिवशी खाऊ शकतो. तसंच आपण या दिवशी नारळ पाणी घेऊ शकतो, शेंगदाण्याचे लाडू खाऊ शकतो, राजगिरा लाडू खाऊ शकतो, मखाण्याची खीर वगैरे खाऊ शकतो. म्हणजे जे पदार्थ उपवासाला चालतात, तर आपण ते या दिवशी खाऊ शकतो. फक्त आपले उष्टे पदार्थ कोणाला द्यायचे नाही आणि कोणाचे उष्टे पदार्थ आपण खायचे नाहीत. उपवास सोडताना सुद्धा आपल्याला योग्य काळजी घ्यायची आहे. कारण कोणत्याही व्रताचं आपण पारण नीट केलं नाही, म्हणजे तो उपवास योग्य पद्धतीने सोडला नाही, तर आपल्याला त्या व्रताचे फळ मिळत नाही. उपवास सोडण्यासाठी या दिवशी वाघाट्याची भाजी जी आहे, तर ती आवर्जून खाल्ली जाते. वाघाट्याच्या भाजीला आषाढी एकादशीचा उपवास सोडण्यासाठी खूप महत्त्व आहे. त्याचप्रमाणे आपण इतर अन्नपदार्थ सुद्धा खाऊ शकतो. फक्त आपण ज्या भाज्या बनवतो यामध्ये कांदा लसणाचा वापर जो आहे तर तो आपल्याला वर्ज्य करायचा आहे. आणि जे काही पदार्थ आपण उपवास सोडण्यासाठी बनवतो त्याचा अगोदर आपल्याला देवघरातील विष्णूंना, विठ्ठलांना आणि देवघरातील सर्व देवांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. सात्विक आणि हलका आहार आपल्याला घ्यायचा आहे. उपवासामुळे आपल्या शरीराला प्रोटीनची गरज असते त्यामुळे जास्तीत जास्त प्रोटीनयुक्त आपल्याला आहार घ्यायचा आहे. शक्यतो आपल्याला तळलेले मसालेदार पदार्थ उपवास सोडण्यासाठी खाणे टाळायचे आहे. कारण यामुळे मग ऍसिडिटी असेल, डोकेदुखी असेल, अपचन असेल तर असे त्रास उद्भवू शकतात. उपवास करत असताना आपल्या तब्येतीला सांभाळून आपल्याला उपवास करायचा आहे. तर अशा प्रकारच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढी एकादशी यंदा 2026 मध्ये नक्की कधी आहे, या दिवशी काय करावे, काय करू नये, उपवास कसा करावा, तो उपवास आपण कसा सोडावा, उपवासाला काय खावे, काय खाऊ नये याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.